नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. चैत्र अमावस्येला अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय आपण कसा करायचा आहे हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोतच. उपाय कशासाठी करायचा आहे हे देखील आपण बघणार आहोत. तुम्हाला जर का पितृदोष असेल, विवाहात अडथळे येत असतील, घरात निगेटिव्ह ऊर्जा साठलेली असेल, बाहेरची बाधा झालेली असेल, लहान बाळाला नजर बाधा, नजर दोष किंवा दृष्ट लागलेली असेल, एखादा मुलगा हुशार असेल आणि तो अचानक अभ्यास करायला नको म्हणत असेल, नोकरीत व्यवसायात अडथळे येत असतील, घरात एकमेकांचं पटत नसेल, अशा कोणत्याही अडचणींसाठी तुम्ही हा उपाय करू शकतात. वास्तुदोष असू द्या, पितृदोष असू द्या, विवाहातील दोष असू द्या, बघा कुठल्याही दोषासाठी अत्यंत प्रभावी आणि सोपा असा हा उपाय आपल्याला अमावस्येच्या दिवशी करायचा आहे. चैत्र महिन्यातील अमावस्या तिथी ही 7 मे 2024 रोजी 11:40 प्रारंभ होईल, तर 8 मे रोजी सकाळी 8:51 अमावस्या समाप्त होईल. उदय तिथीनुसार 8 मे रोजी चैत्र अमावस्या साजरी केली जाईल. आता आपण हा उपाय कधी करायचा, तर हा उपाय तुम्ही 7 मे रोजी संध्याकाळी केला तरी चालणार आहे, किंवा मग तुम्ही 8 मेच्या अमावस्येला देखील हा उपाय करू शकतात. आता ही अमावस्या 7 तारखेला दुपारी 11:40 प्रारंभ होणार आहे. यानंतर संपूर्ण दिवसभर ही अमावस्या असणार आहे, तर तुम्ही हा उपाय या संध्याकाळी केला तरी चालणार आहे. ज्यांना 7 तारखेला करायला जमणार नाही त्यांनी 8 तारखेला केला तरी चालणार आहे. आता अमावस्या तिथी ही सकाळी 8 वाजता संपणार असली तरी देखील ती सूर्याला लागलेली असल्यामुळे ती दिवसभर ग्राह्य धरली जाणार आहे. बघा, या दिवशी आपल्याला अत्यंत प्रभावी असे सोपे उपाय करायचे आहे. जर का तुम्हाला प्रखर पितृदोष असेल तर आपण ह्या व्हिडिओमध्ये पितृदोषासाठी 2 उपाय बघणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा उपाय म्हणजे, आता अमावस्या तिथी ही आपल्या पितरांना समर्पित आहे. त्याचप्रमाणे अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला देखील खूप महत्त्व आहे. तुम्हाला जर का पवित्र नदीमध्ये स्नान करायला शक्य नसेल तर तुम्ही घरी देखील अशा पद्धतीने अंघोळ करू शकतात. घरी अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गोमतीर टाकायचं आहे, किंवा गंगाजल तुम्ही टाकू शकतात, थोडेसे काळे तीळ तुम्ही टाकू शकतात, त्याचप्रमाणे तुम्ही थोडंसं जाड मीठ देखील टाकू शकतात. त्यानंतर बघा, ह्या पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहेच. त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी माता लक्ष्मीच्या देखील सेवा ह्या अमावस्येच्या दिवशी आवर्जून केल्या जातात. जो कोणी अमावस्या तिथीला आणि पौर्णिमा तिथीला माता लक्ष्मीची सेवा करतो त्याच्या घरात धनधान्याची कधीच कमतरता पडत नाही. त्याचप्रमाणे अमावस्या तिथी ही पितरांना समर्पित असते. अमावस्येच्या दिवशी आपले पितर हे पृथ्वीवर येतात आणि आपण त्यांच्यासाठी काय सेवा करत आहोत हे ते बघत असतात आणि ते तृप्त होऊन पुन्हा निघून जात असतात. यामुळेच आपल्याला सकाळी बघा 12 वाजेच्या आतमध्ये आपल्याला कावळ्याला दही भाताचा घास खायला घालायचा आहे. तुम्ही थोडासा अळणी भात शिजवून घ्या, मीठ टाकू नका, आणि या भातावर तुम्हाला थोडंसं दही ठेवायचं आहे. आणि असा हा भात तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर टेरेसवर किंवा जिथे उंच भिंत असेल त्या ठिकाणी तुम्हाला कावळ्यासाठी ठेवायचा आहे. बघा, तुम्हाला हा घास दुपारी 12 वाजेपर्यंतच ठेवायचा आहे, किंवा तुम्ही 12 वाजेच्या आतमध्ये देखील ठेवू शकतात. यामुळे देखील आपले पित्र हे तृप्त होतात आणि आपल्याला चांगले आशीर्वाद देतात आणि पितृदोष आपले हे कमी होतात. यानंतरचा दुसरा उपाय म्हणजे, आपण बघा, या दिवशी पितरांना प्रसन्न करायचे असेल तर अमावस्येला पशु पक्ष्यांना धान्य अर्पण करायचं आहे. असं केल्याने पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो. पितरांच्या आशीर्वादाने व्यक्तीच्या जीवनातील अडचणी देखील दूर होत असतात. चैत्र अमावस्येच्या दिवशी पितरांशी संबंधित उपाय खूप लाभदायक ठरतात. या दिवशी दान धर्म करण्याला अधिक महत्त्व आहे. गरिबाला अमावस्येच्या दिवशी अन्नदान करावे, त्याचप्रमाणे पैसे दान केले तरी देखील चालतात. यानंतर आपल्याला संध्याकाळी म्हणजे बघा, जेव्हा आपण जेवण केल्यानंतर झोपायला जातो त्यावेळेस आपल्याला आपल्या पितरांसाठी दही भात या ठिकाणी ठेवायचा आहे. बघा, अळणी भात शिजवायचा आहे आणि जेवढा तुम्हाला लागणार आहे तेवढाच मूठभर तांदूळ घेऊन, तांदूळ न धुता, मीठ न टाकता अळणी भात शिजवायचा आहे. हा भात गार झाल्यावर आपल्याला एका प्लेटमध्ये, कागदावर, पत्रावळीवर किंवा वहीच्या पुष्ट्यावर आपल्याला काढून घ्यायचं आहे. यावर थोडंसं 2 चमचे आंबट दही टाकायचं, थोडंसं आपल्याला सिंदूर टाकायचं आहे, किंवा तुम्ही कुंकू टाकू शकतात. त्यानंतर हा भात तुम्हाला तुमच्या घरातील सर्व कोपऱ्यांना टच करायचा आहे. तुमच्या 4ही भिंतींना तुम्ही टच करा, 4ही कोपऱ्यांना टच करा. जेवढे रूम असतील तेवढ्या रूममध्ये
तुम्हाला हा भात टच करायचा आहे. म्हणजेच बघा, संडास बाथरूम सोडून बाकीच्या सर्व ठिकाणी तुम्हाला हा भात टच करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला हा भात तुमच्या बाथरूममध्ये जी खिडकी असेल त्या खिडकीवर ठेवायचा आहे. हा पण एक अत्यंत प्रभावी उपाय आहे. यामुळे देखील आपले पितृदोष कमी होतात. पितृ नाराज असेल तर ते तृप्त होतात. आणि हा भात आपल्याला रात्रभर तिथेच ठेवायचा आहे. सकाळी उठल्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला हा भात उचलायचा आहे. घराच्या बाहेर जायचं. जाताना एक मगभर पाणी आपल्याला घेऊन जायचं आहे. मगभर पाणी आपल्याला घराच्या बाहेर ठेवायचं आहे. आणि हा भात आपल्याला थोडासा घरापासून लांब घेऊन जायचा, जिथे कोणीही जात नसेल, उकिरडा असेल, मोकळी जागा असेल, अशा ठिकाणी आपल्याला हा भात ठेवून यायचा आहे. येताना कोणाशी बोलायचं नाही, मागे देखील वळून बघायचं नाही. घरी आल्यानंतर सर्वात अगोदर आपण जे पाणी बाहेर ठेवलेलं आहे त्याने हातपाय धुवून घ्यायचे आणि मग घरात यायचं आहे. घरात आल्यानंतर आपल्याला लगेच आंघोळ करायची. आंघोळ केल्यानंतर आपल्याला आपल्या देवांसमोर बसून नमस्कार करायचा आहे. हा पण अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. त्यानंतर बघा, आपल्याला अमावस्येच्या दिवशी थोडासा भात घ्यायचा आहे. तुम्ही ह्या भातामध्ये थोडंसं दही टाकू शकतात आणि हा भात आपल्याला एकत्र हाताने करायचा आहे. आणि हा भात तुम्ही तुमच्या घराच्या बाहेरच्या बाजूने, बघा, घराच्या बाहेरच्या बाजूने गोल जर का जागा असेल तुम्हाला फिरायला, तर गोल आकारात किंवा चारही कोपऱ्यांना बाहेरून तुम्हाला हा भात पसरवून टाकायचा आहे. यामुळे देखील आपले पितृदोष कमी होतात, पितृतृप्त होतात. त्याचप्रमाणे वाईट बाधा असतील तर त्या वाईट बाधा निघून जातात, आपल्या घरात प्रवेश करत नाही. यानंतर बघा, जर का आपल्या घराला दोष लागलेला असेल, आपल्या घराला नजर लागलेली असेल, घरात वाईट बाधा असतील, तर आपल्याला एका पत्रावळीत प्लेटमध्ये असाच भात घ्यायचा आहे. त्यावर थोडंसं आंबट दही टाकायचं आणि हा दही भात आपल्याला आपल्या घरावरून 7 वेळा उतरवून घ्यायचा आहे. जर का घरात एखादी व्यक्ती आजारी पडत असेल, तिला बरं वाटत नसेल, बाहेरची बाधा झालेली असेल, जर का तिला बाहेरचे काही दोष लागलेले असतील, तुम्ही त्या व्यक्तीवरून देखील हा भात 7 वेळा उतरवून घेऊ शकतात. त्यानंतर तुमच्या घरावरून तुम्ही हा भात 7 वेळा उतरवून घ्या आणि त्यानंतर हा भात तुम्हाला लगेच एखाद्या उखिरड्यावर जाऊन ठेवायचा आहे. जिथे कोणीही जात नसेल, जिथे पायंदळी येणार नाही, अशा ठिकाणी तुम्ही एका मोठ्या झाडाखाली एका साईडला हा भात ठेवायचा आहे. जाताना कोणाशी बोलायचं नाही आणि येताना देखील आपल्याला मागे वळून बघायचं नाही. आल्यानंतर हातपाय धुवून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला घरात यायचं आहे. अत्यंत सोपे आणि प्रभावी उपाय आहे. दही भाताच्या उपायामुळे आपल्याला कितीही नजरबाधा झालेली असू द्या, वाईट बाधा असू द्या, वाईट शक्ती घरात असू द्या, सर्व काही या उपायाने निघून जातं. आपले जुने आजी आजोबा हे पूर्वी उपाय करत होते. पूर्वी काही असे बाबा किंवा पूर्वी काही असे पैसे देऊन इतर लोक असे उपाय आपले सॉल्व करत नव्हते, तर आपले आजी आजोबा हेच उपाय करून आपल्या घरातील हे प्रश्न सॉल्व करत होते. यामुळे आपल्या घरात असलेली निगेटिव्ह ऊर्जा निघून जाते. वाईट बाधा जर का आलेली असेल तर ती वाईट बाधा देखील निघून जाते. आणि हे उपाय जर का तुम्ही प्रत्येक अमावस्येला केले तर तुमच्या घरात असलेली वाईट बाधा हळूहळू करून एक दिवस पूर्ण संपुष्टात येईल आणि घरात सकारात्मक ऊर्जा संचारायला लागेल. ज्यावेळेस घरात सकारात्मक ऊर्जा वावरेल त्यावेळेस तुमच्या घराची प्रगती होईल, माता लक्ष्मी प्रसन्न होईल, तुमच्या पितरांची कृपा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील. यामुळेच प्रत्येक अमावस्येला तुम्ही अतिशय सोपा दही भाताचा उपाय आवर्जून करायचा आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर अशीच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.